खामकर। मी गेले 12 वर्ष या बॉडी बिल्डिंग फील्डमध्ये आहे आणि आत्तापर्यंत मी 3 वेळा भारतश्री, 2 वेळा महाराष्ट्रश्री आणि जी ऑल इंडिया रेल्वे चॅम्पियनशिप होते त्यामध्ये मी सलग 5 वर्ष मेडल आणून मी एक वेगळं रेकॉर्ड तयार केलेला आहे। आता पण महाराष्ट्रामधला एक असा खेळाडू झाला नाही की त्यांनी सलग 5 गोल्ड मेडल आणलेले आहेत असा कुणीही नाही। यावर्षी मी 5वं मेडल आणून मी रेकॉर्ड केलेला आहे आणि आता सध्या माझा जो वर्कआउट चालू आहे तो दिवसातून 8 तासाचा वर्कआउट चालू आहे। मुंबई येथे मी सायन या ठिकाणी राहते आणि गेले 4 वर्ष मी सेंट्रल रेल्वे या ठिकाणी आज रेल्वेचा जॉब करते। स्पोर्ट्समन म्हणून माझी या ठिकाणी निवड झाली होती 4 वर्षापूर्वी। त्यामधूनच या बॉडी बिल्डिंगमुळे मला या रेल्वेमध्ये जॉब मिळालेला आहे आणि आता जी माझा दिवसाचा जो खर्च आहे तो कमीत कमी 1200 ते 1400 रुपये दिवसाचा खर्च आहे। याच्यामध्ये मग चिकन, अंडी, फ्रूट्स आणि जे सप्लिमेंट्स आहेत ते बाहेर गावावर येतात, याचा सर्वात जास्त खर्च आहे। आणि जो रेल्वेचा जो पगार मिळतो तो अगदीच कमी, म्हणजे 6 ते 7 हजार रुपये पगार आहे। त्याच्यावरती काय बॉडी बिल्डिंग करू शकत नाही। मग याच्यासाठी मग पर्सनल ट्रेनिंग वगैरे असं घेऊन या बॉडी बिल्डिंगची सुरुवात चालू आहे आमची। आणि जर या ठिकाणी जर मला कुणी असा मोठा स्पॉन्सर जर मिळेल की त्याच्या नावावर खेळून सुद्धा मी पुढे जाईन आणि त्यांचं पण नाव येईल आणि माझं सुद्धा नाव येईल, संगीत महाराष्ट्र आणि भारताचं पण नाव होईल, असा पण जर स्पॉन्सर मिळेल तर मी निश्चितच देशाबाहेरचे मेडल मी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। आतापर्यंत ज्या कॉम्पिटिशन होतात त्यामध्ये जी रक्कम मिळते ती रक्कम म्हणजे खर्च केलेली रक्कम पुरेपूर निघू शकत नाही अशी रक्कम असते। तरी पण यावर्षी बऱ्याच चांगल्या कॉम्पिटिशन झालेल्या आहेत। आताच महाराष्ट्र झाली होती, त्या ठिकाणी जवळजवळ 1 लाख रुपयाचं प्राईज मिळालं होतं, परंतु त्या स्पर्धेसाठी मी केला होता तर 2 लाखापर्यंत माझा खर्च झाला होता। बक्षिसाची रक्कम पुण्यात आणखी वाढली पाहिजे तर बॉडी बिल्डिंगचं स्टँडर्ड वाढू शकेल।